नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, SBI प्रोबेशनरी ऑफिसर्सचं शेवटी नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. SBI क्लरिकल आणि SBI PO या दोन अशा परीक्षा आहेत किंवा या दोन बँकांच्या नोटिफिकेशनची वाट जी आहेत हे बँकांची परीक्षेची तयारी करणारे जे उमेदवार आहेत हे खूप काय म्हणतात त्याला की चातक पक्षी जसा वाट बघत असतो पावसाची, त्याप्रमाणे हे सगळे उमेदवार SBI क्लरिकल आणि SBI PO या दोन परीक्षांच्या नोटिफिकेशनची वाट बघत असतो मित्रांनो. आणि शेवटी SBI POनी ही भरतीची जाहिरात जी आहे, जी नोटिफिकेशन आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसरची ही जाहिरात ही पब्लिश मित्रांनो केलेली आहे. तब्बल जागा 600 आहेत. त्याच्यानंतर पगार किती आहे तर मित्रांनो पगार हा 1.5 लाख रुपये प्रति महिना म्हणजे पर मंथ इतका पगार असणार आहे. आता एवढ्या पगाराची ही ऑफिसरची SBIची नोकरी, जागा तब्बल 600. मग याची पात्रता काय बरं असेल, सोबत क्वालिफिकेशन याचं काय असणार आहे, देन एचा क्रायटेरिया काय याच्यात असेल, अजून महत्त्वाचा जो आता एक्झामचा पॅटर्न याच्यात थोडासा मित्रांनो चेंज झालेला आहे, तर नेमका तो पॅटर्न कसा चेंज आहे तेही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. करायचं फक्त तुम्हाला काय आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघायचा आहे, नीट ऐकायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा मित्रांनो विसरायचं नाही आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला मात्र जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबत टेलिग्राम सुद्धा सबस्क्राईब करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. बघूया मित्रांनो, महत्त्वाची अशी जाहिरात SBI क्लरिकल ऑलरेडी मित्रांनो नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू आहे. तोही फॉर्म तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. SBI प्रोबेशनरी ऑफिसरची भरतीची जाहिरातीसाठीची ही जी नवीन बॅच आहे बोर्डेज करिअर अकॅडमीची, ही 6 जानेवारीपासून मित्रांनो सुरू होते आणि ही डेडिकेटेड टीम जी तब्बल 20-22 वर्षापासून बँकांचं कोचिंग बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये देते आहे आणि आतापर्यंत 5,500 पेक्षा जास्त ऑफिसर बनवण्याचं काम बोर्डेज करिअर अकॅडमीने मित्रांनो केलेलं आहे. तर 6 जानेवारीची बॅच आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही असणार आहे. डिटेल माहिती मित्रांनो तुम्ही हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे, किंवा डायरेक्ट बोर्डेज करिअर अकॅडमीला व्हिजिट करा छत्रपती संभाजीनगरला आणि संपूर्ण माहिती या जाहिरातीबद्दलची किंवा या बॅच बद्दलची तुम्ही घेऊ शकता. सोबत मित्रांनो SBI क्लरिकलचं पण नोटिफिकेशन मी आता सांगितल्याप्रमाणे आलेलं आहे. त्याची बॅच सुद्धा मित्रांनो 6 तारखेपासून सेकंड बॅच, ऑलरेडी पहिली बॅच ही मित्रांनो सुरू झालेली आहे आणि ती भरभरून प्रतिसाद त्याला मिळालेला आहे, फुल झालेली आहे. आणि सेकंड बॅच सगळ्यांच्या आग्रहास्तव आम्ही पुन्हा ती 6 जानेवारीपासून मित्रांनो सेकंड बॅच सुरू करतो. आता बघूया हे नोटिफिकेशन मध्ये महत्त्वाचे पॉइंट जे फॉर्म भरताना आपल्याला खूप महत्त्वाचे असणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचं हे नोटिफिकेशन मित्रांनो 27/12/2024 पासून याच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि 16 जानेवारी ही त्याची लास्ट डेट मित्रांनो आहे. लास्ट डेट ठीक आहे, 27/12/2024 ला ऑनलाईन रजिस्ट्रेशन मित्रांनो सुरू झालं आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन बघून घेऊया काय काय आहेत ते. महत्त्वाचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्याकडे आपण जाऊ, किंवा महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत. आता हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत सगळ्या कॅन्डिडेटसाठीचे. वॅकन्सीज बघूया मित्रांनो किती आहेत. वॅकन्सीज मी आधी सांगितल्याप्रमाणे 600 इतक्या टोटल वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये 87 वॅकन्सीज जे आहेत ते SC कॅटेगरीसाठी आहेत. ST कॅटेगरी 43, OBC 158, EWS 52 आणि अनरिझर्व्ड कॅटेगरी तब्बल 240 इतक्या वॅकन्सीज आहेत. अशा सगळ्या रेग्युलर वॅकन्सीज
ज्या आहेत त्या 586 आहेत आणि बॅकलॉग ज्या आहेत त्या 14 वॅकन्सीज बॅकलॉगच्या आहेत. असे मिळून हे जे आहेत मित्रांनो 600 वॅकन्सीज झालेले आहेत. ठीक आहे, पुढे बघूया. एसबीआयने हा धमाका केलेला आहे एका पाठोपाठ एक. हे क्लरिकल आणि पीओचं नोटिफिकेशन मित्रांनो आलेलं आहे. सो मी आता सांगितलं की 27 तारखेपासून सुरू झालंय. लास्ट डेट 16 जानेवारी त्याची लास्ट डेट आहे. आणि मित्रांनो याची ऑनलाईन प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे ती 8 आणि 15 मार्च 2025 ला असणार आहे. त्याचा रिझल्ट डिक्लेअर होईल मित्रांनो एप्रिलला. एप्रिलची डेट इथे कन्फर्म नाही आहे, रिझल्ट डेटची म्हणजे रिझल्टची एप्रिलला तो रिझल्ट मित्रांनो हे होईल, पब्लिश होईल. आणि त्यानंतर तुम्हाला मेन्स कॉल लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे सेकंड वीक ऑफ एप्रिल 2025 मध्ये. आणि फेज 2 म्हणजेच मेन एक्झामिनेशन एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये किंवा मेच्या सेकंड वीक मध्ये मित्रांनो ही मेन्सची एक्झाम असणार आहे. रिझल्ट लागेल मेन्सचा जून मध्ये. आणि तुम्हाला मग नंतर फेज 3 जे आहे सायकोमेट्रिक टेस्ट कॉल लेटर डाउनलोड करून घ्यायचं आणि ते मे किंवा जून मध्ये हे सायकोमेट्रिक टेस्ट मित्रांनो द्यायची आहे. फेज 3 आहे ते. आणि नंतर मग ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू आहे तोही जून किंवा जुलै मध्ये मित्रांनो होण्याची दाट शक्यता आहे. आणि जूनच्या लास्ट वीक मध्ये किंवा जुलैला मित्रांनो याचा फायनल रिझल्ट तुमच्याकडे तुमच्या हातात येणार आहे आणि तुम्ही एसबीआयचे प्रोबेशनरी ऑफिसर होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीची 6 जानेवारी 2025 पासून सुरू होणारी जी बॅच आहे ही मित्रांनो मात्र तुम्ही जर का ठरवून टाकले की आपल्याला डेडिकेटेड कोचिंग घेऊन सिरियसली या एक्झामला जायचं आहे किंवा अटेम्प्ट आपल्याला जास्तीत जास्त अटेम्प्ट विथ ॲक्युरसी एक्झाम द्यायची आहे तर मित्रांनो 6 जानेवारी 2025 ही तारीख लक्षात ठेवा. बघूया पुढे क्रायटेरिया काय असणार आहे. ए चा क्रायटेरिया बघूया मित्रांनो. ए जे आहे ते मिनिमम 21 इयर्स आहे आणि मॅक्सिमम 30 इयर्स आहे. मिनिमम 21 मॅक्सिमम 30. एज रिलॅक्सेशन हे 3 इयर फॉर मित्रांनो ओबीसी एससी एसटी 5 इयर्स. बाकीचे जे नेहमीप्रमाणे जे एज रिलॅक्सेशन असतात ते आहेतच. आणि हे जे एज आहे मित्रांनो हे काउंट जे आहे हे एज काउंट जे होणार आहे ते एप्रिल 2024 पर्यंतचं हे एज या डेट पर्यंत हे एज काउंट होणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वालिफिकेशन मित्रांनो 30/4/2025 पर्यंतचं हे क्वालिफिकेशन काउंट होईल या तारखेपर्यंत. म्हणजे 30 एप्रिल 2025 पर्यंतचं हे क्वालिफिकेशन जे आहे या डेटला ग्राह्य मानलं जाणार आहे. ग्रॅज्युएट पाहिजे मित्रांनो. कुठली डिग्री जर असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. जर फायनल इयरला तुम्ही आहात आणि तुमचा रिझल्ट जर का 30 एप्रिल 2025 इथपर्यंत लागलेला असेल, थोडक्यात काय तर 30 एप्रिल 2025 या तारखेला तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे तर तुम्ही याला मित्रांनो अप्लाय करू शकता जर फायनल इयरचे कॅन्डिडेट आहेत तर. आणि कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो. याला काही पर्सेंटेज वगैरेचं काही अट मित्रांनो नाही आहे. पुढे बघूया. बाकी महत्त्वाचे पॉइंट्स आपण बघूया. तर त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत. इथे कॅटेगरी चे कोड मित्रांनो दिलेले आहेत ते व्यवस्थित पीडीएफ तुम्ही बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आहे ते बघून घ्या, वाचा व्यवस्थित. पॅटर्न बघूया. थोडासा चेंज मित्रांनो पॅटर्न मध्ये बघायला मिळतोय. चांगला चेंज आपण याला म्हणूया. काय चेंज आहे बघूया. फेज 1 मध्ये प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे 3 सेक्शन नेहमीप्रमाणे क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश. पण आता इंग्लिशचे नंबर ऑफ क्वेश्चन्स मित्रांनो 40 आहेत आणि क्वांट आणि रिझनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच मॅथ्स आणि रिझनिंगचे 30 क्वेश्चन्स आहेत. चेंज झाला मित्रांनो. इंग्लिशला इम्पॉर्टन्स देण्यात आलेला आहे. तब्बल 40 मार्क असे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 आणि मॅक्सिमम मार्क्स 120 मिनिट्स नेहमीप्रमाणे सगळ्यांसाठी जो आहे तो टाइम अलाउड केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. मेन्स एक्झाम त्यानंतर होणार आहे. तुम्ही प्रिलिम क्लिअर झाल्याच्या नंतर मेन्स बघूया.
मेन बघूया ऑब्जेक्टिव्ह मित्रांनो ही सगळी सीबीटी एक्झाम कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे 4 सेक्शन आहेत फेज 2 मध्ये रिजनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड 40 क्वेश्चन 60 मार्क्स 50 मिनिट्स डेटा एनालिसिस अँड इंटरप्रिटेशन 30 क्वेश्चन 60 मार्क्स 45 मिनिट्स जनरल अवेयरनेस इकोनॉमिक बैंकिंग नॉलेज 60 क्वेश्चन 60 मार्क्स 45 मिनिट्स इंग्लिश लैंग्वेज 40 question 20 marks 40 minutes and total number of questions is 170 maximum marks is 200 and total time is 3 hours so ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह पेपर या फेज 2 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर मित्रांनो याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर मध्ये कम्युनिकेशन स्किल ईमेल्स रिपोर्ट्स सिच्युएशन एनालिसिस अँड प्रेसेस रायटिंग 50 मार्क्स याला असणार आहे 30 मिनिट सेपरेट अलाउड केलेला आहे असं हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आणि सेकंड फेज चे 4 सेक्शन असे मिळून 250 मित्रांनो याचे टोटल नंबर म्हणजे मॅक्सिमम मार्क्स असणार आहे आता क्वालिफाइंग मार्क्स याच्यामध्ये कसे कन्सिडर होणार आहे ते आपण बघून घेऊया each candidate will have to score minimum score in each test that is test 1 2 3 4 and descriptive paper individually in main examination मध्ये फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ हे जे पेपर आहे तो आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट नंबर 1 सेकंड थर्ड फोर्थ आणि डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली मित्रांनो तुम्हाला मिनिमम स्कोर करणं आवश्यक आहे आणि डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ वॅकन्सीज अवेलेबल कट ऑफ विल बी डिसाइड अँड द कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर फेज 3 हे तुम्हाला सॉरी इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे सो पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स नेहमीप्रमाणे आहे बोथ प्रिलिमिनरी अँड मेन एक्झाम इथे 1/4 म्हणजे 0.25 इतके निगेटिव्ह मार्किंग आहे पेनल्टी मार्क्स आपण ज्याला म्हणतो ते असणार आहे 1/4 मार्क्स त्याच्यानंतर फेज 3 जे आहे सायकोमेट्रिक टेस्ट ग्रुप एक्सरसाइज आणि पर्सनल इंटरव्ह्यू अशा 3 भागांमध्ये मित्रांनो याला डिवाइड केलेलं आहे आणि याला याच्यामध्ये जे स्ट्रक्चर असणार आहे मार्कांचं ते आपण बघून घेऊया आता याच्यामध्ये बघा मित्रांनो सायकोमेट्रिक टेस्ट जे आहे बँक विल कंडक्ट psychometric test for personality profiling of those candidates who will be shortlisted for phase 3 findings of the test may be placed before the interview panel for having through perspective on the candidate ठीक आहे सायकोमेट्रिक टेस्ट आहे ही सायकोमेट्रिक टेस्ट तुम्हाला ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी मित्रांनो ही सायकोमेट्रिक टेस्ट तुमची घेतली जाणार आहे ग्रुप एक्सरसाइजला 20 मार्क्स आहेत इंटरव्ह्यूला 30 आहेत असे हे दोघांचे मिळून मित्रांनो 50 मार्क्स यासाठी इथे आहेत दिलेले आहेत ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो मेन ग्रुप एक्सरसाइज 5300 ओके ठीक आहे हे तर झालेलं आहे पुढे बघूया नॉर्मलाइज मार्क्स जे आहेत ते बघूया मित्रांनो इथे द मार्क्स ऑब्टेन बाय द कॅन्डिडेट इन फेज सेकंड दॅट इज मेन एक्झामिनेशन both objective and descriptive test and phase 3 that is group exercise and personal interview will be normalized to 100 marks as detailed below आता normalized marks कसे असणार आहेत ते बघू आपण बघा मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे म्हणजे फेज 2 मध्ये जे टेस्ट 1 2 3 4 आणि जो डिस्क्रिप्टिव्ह आहे असे टोटल मार्क्स 250 आहे नॉर्मलाइज्ड मार्क्स जे आहेत ते मित्रांनो 75 आणि ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू हे नॉर्मलाइज मार्क जे आहेत 25 असे मित्रांनो 100 हे तुम्ही नीट लक्षात घ्या ठीक आहे एक्झामिनेशन सेंटर्स बद्दलचे इन्फॉर्मेशन इकडे दिलेलं आहे काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स त्याला म्हणजे लागणार आहेत अपलोड करायचे त्याची सगळी डिटेल माहिती याच्यात दिलेली आहे मित्रांनो एसबीआय प्रोव्हिजनरी ऑफिसर्सला नंबर ऑफ चान्सेस मित्रांनो आहेत हा बाकीच्या आयबीपीएसच्या एक्झाम सारखं नाही आहे की किती अटेम्प्ट आपण याला एसबीआयला देऊ शकतो तर एसबीआयला नंबर ऑफ अटेम्प्ट किंवा चान्सेस आपण ज्याला म्हणूया ते किती आहेत तर अनरिझर्व्ड आणि ईडब्ल्यूएस जी कॅटेगरी आहे त्याला नंबर ऑफ चान्सेस जे आहेत ते 4 आहे म्हणजे 4 अटेम्प्ट
तुम्ही करू शकाल. 4 जे आहेत ते नंबर ऑफ परमिसिबल नंबर ऑफ चान्सेस जे आहेत ते फक्त 4च आहेत मॅक्सिमम. त्याच्यानंतर तुम्हाला 4 संपले की एक्झाम देता येणार नाही. अनरिझर्व मध्ये जे कॅटेगरीमध्ये ओबीसी ओबीसी पीडब्ल्यूबीडी यांचे 7 चान्सेस मित्रांनो आहे. आणि एससी एसटी कॅटेगरी यांच्यासाठी कुठलेही रिस्ट्रिक्शन नाही आहे मित्रांनो. नंबर ऑफ चान्सेस अवेलेबल आहेत. त्यांच्या एज च्या क्रायटेरिया जो दिलेला आहे तिथपर्यंत. ठीक आहे, पुढे बघूया. हाऊ टू अप्लाय वगैरे सगळं दिलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो रजिस्ट्रेशन पेमेंट फीस बद्दलचं इन्स्ट्रक्शन आहे. सिग्नेचर गाईडलाईन दिलेली आहे. डाउनलोड कसं करायचं आहे कॉल लेटर, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, ॲक्शन अगेन्स्ट कॅट फ्रॉड च्या बद्दलचं सगळं इन्फॉर्मेशन आहे. तर या पद्धतीचं मित्रांनो हे सगळं हे नोटिफिकेशन आहे. मला असं वाटतं की डिटेल इन्फॉर्मेशन आपण संपूर्ण याच्यामध्ये बघितलेली आहे. आणि जर काही राहून जर गेला असेल तर मित्रांनो त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहे. सॅलरी मी आताच सांगितलं की 1.5 lakhs पर मंथ इतकी तब्बल सॅलरी इथे मित्रांनो असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही हा चान्स मिस करू नाही. नक्कीच आपण चान्स मिस करणार नाही आहात. बाकी डेडिकेटेड कोचिंगसाठी बोर्डेस करिअर अकॅडमीची जी नवीन बॅच आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्म दोन्ही अवेलेबल मित्रांनो असणार आहे. ही 6 जानेवारी पासून सुरू होते. तुम्ही मित्रांनो याचा फायदा घेऊ शकता. नवे किंबहुना तुम्हाला घ्यायचा आहे. बाकी बोर्डेस करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा. काही डाऊट्स असतील तर इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.